हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशमानतिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानियोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। लङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आमच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 378 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार केलेला होता। आज आपण 379 नंबरपासून पुढे जाणार आहोत। माऊली वर्णन करतात, कालची सुंदर ओवी आहे, आपण आणि परत चिंतन केलं असेल त्यावरती। म्हणून थोर पण परा सांडिजे येत उत्पत्ती आघवी विसरिजे, जे जगा धाकुटे होईजे ती जवळीक माझी। ज्याने आपल्या ज्ञानाचा जो मिरवतात, त्यांची घमेंड बाळगतात, त्या लोकांसाठी ही सूचना आहे। श्रीमंती, सत्ता, प्रतिष्ठा किंवा आणखीन काय वैभव असेल, हे वैभव भगवंताच्या भक्तीपुढे फिका आहे। उलट भगवंताच्या भक्तीमध्ये आडसर बनू शकतं। विचारपूर्वक जर केलं तर आडसर बनणार नाही। असो कीर्ती, असो संपत्ती, असो सत्ता असो, पण ती भगवंताच्या भक्तीच्या मार्गात आडसर बनता कामा नये, याचा प्रत्येक साधकाने विचार केला पाहिजे। आणि तोच विचार इथं माऊली परत सांगतात आणि दृष्टांत देऊन सांगायला गेले। पुढे 379 नंबरच्या ओवीमध्ये दृष्टांत कसा देतात बघा। आगा शस्त्रकिरणाची या दिठी, पुढा चंद्र ही रोपे किरीटी, तेत खद्योत का हुटहुटी आपली तेजे। खद्योत म्हणजे हे सामान्य जीव आहे, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे। आणि माऊली बोलतात की सूर्याच्या या शस्त्रवधी किरणाच्या तेजापुढे, शस्त्र किरणाची या दिठी, पुढा चंद्र ही लोपे किरीटी, चंद्र सुद्धा लोपतो, निस्तेज होतो, लोपे किरीटी, तेत खद्योत का हुटहुटी। खद्योत म्हणजे काजवा, तो काय हुटहुटी म्हणजे काय, प्रकाशाचा गर्व त्यानं कशाला मिरवायचा। अगोदर एक शब्द आपल्याला हुटहुटी येऊनच गेलेला आहे। अथवा यज्ञ दानादि किरीटी तपे हनजे हुटहुटी शब्द गेलेला आहे। घमेंड बाळगणे, हुटहुटी म्हणजे घमेंड। तर कशाला घमेंड बाळगायची काजव्यानं। अरे ज्या सूर्याच्या हजारो किरणापुढं चंद्राचा प्रकाश सुद्धा लोपावतो, तिथं तुझा प्रकाश केवढा आहे, हा विचार म्हणजे तुझी श्रीमंती, तुझं शास्त्रज्ञान केवढं असणार आहे। ह्याच्यापेक्षा मोठं ज्ञान वेदांच्याकडं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं ज्ञान संतांच्याकडे आहे, पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, ते काही विचार करत नाहीत। मग हा साधा मुद्दा आपल्याही लक्षात आला पाहिजे। आपण काजव्यासारखे आहोत, आपली सगळी सत्ता काजव्यासारखी आहे, आपली सगळी संपत्ती काजव्यासारखी आहे, आपले सगळं शास्त्रीय ज्ञान काजव्याच्या प्रकाशा इतकंच आहे। ज्या सूर्याच्या पुढं चंद्र सुद्धा लोप पावतो, तिथं आपलं काय तेज उपयोगाचं आहे। आपल्या प्रकाशाचा गर्व आणि मिजाज त्या काजव्यानं का मारावी, मिरवावी। म्हणजे सूर्य उगवला की चंद्र निस्तेज पडतो, आपलं रोजचं बघ आहे। म्हणून थोड्याशा शास्त्रज्ञानाची घमेंड बाळगू नये असं माऊलीनं सांगायचं आहे। कारण वेद ज्याच्या निश्वासातून जन्मले, त्यापुढे वेद ज्ञानाची घमेंड कशाला करायची परमात्म्यापुढे। आणि त्या परमात्म्याच्या निश्वासातून वेदांची निर्मिती झालेली आहे, आणि त्या वेदांच्या ज्ञानावर आपण परमात्म्याला जर कमी लेखायला लागलो, अहंकार बाळगायला लागलो, तर काय होईल। म्हणून सगळ्या भूतमात्राशी, भूतसृष्टीशी आपण नम्र असायला पाहिजे, हे सांगण्यासाठी आहे। काजव्यानं नम्र असावं। माझा छोटा प्रकाश आहे, माझा चंद्रा एवढा सुद्धा नाही, व सूर्या एवढा तर नाहीच नाही। सूर्य हा परमात्मा आहे, चंद्र हे दुसरे काय आहेत, इतर सगळे प्रकाश आहेत ते। आणि काजव्याचं ज्ञान म्हणजे आपल्याला असलेले शास्त्रीय ज्ञान आहे।
हा शास्त्रीय ज्ञान केवढं आपल्याकडे असतं, फारसं नसतं. काल आपण विचार केलेला आहे आणि त्या शास्त्रज्ञानाचा विचार करून कुठेतरी बरीचशी मंडळी काहीतरी मिरवत असतात. आपण असं करतोय तसं करतोय म्हणून जगाला सांगत असतात, कुठलं परमार्थाचं सांगत असतात. आणि परमार्थाचं सांगताना त्यांना भान नसते की प्रपंचाचं आपण बोलायला लागलोय का परमार्थाचं बोलायला लागलोय. अशा गोष्टी घडत असतात. अगा सहस्त्र किरणाची या दिटी पुढा चंद्र ही लोपे किरीटी ते तर खद्योत का कुटवटी आपले तेजे तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे. कालच्या पिठामध्ये आपण लक्ष्मीचं मोठेपण केवढं आहे, त्या स्त्रीसारख्या दाशा कशा तिच्याकडं कामाला आहेत हे पाहिलं होतं, म्हणून त्याचं वर्णन केलं. आणि शूळपाणीचं वर्णन केलेलं आहे. करिता तापसाची कडसणी कौन जवळा ठेविजेल शूळपाणी 372 नंबरच्या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचा संदर्भ घेऊन माऊली ह्या ओवीमध्ये बोलतात बघा. तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे. त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा सुद्धा मान्य होत नाही. ती पाय धुयासाठी पात्र झाली म्हणतात माऊली, पण तिला सुद्धा हा नारायण झिडकरतो. जेत शंभूची तप न पुरे. महादेवाचं तप सुद्धा इथं अपुरं पडतं, पुरं पडत नाही. तेथ येर प्राकृत हेदरे. प्राकृत म्हणजे सामान्य, हेंदरे हेंदरे म्हणजे वेडपट माणसं. ही असली सामान्य वेडगळ माणसं केवी जाणून आहे मला काय जाणतील. मला जाणणं एवढं सोपं नाही. कोण दानाच्या जीवावर, कोण तपाच्या जीवावरती, कोण सामर्थ्य कुठलं तीर्थयात्रेचं सामर्थ्य वापरून, देवपूजेचं सामर्थ्य, शास्त्रज्ञानाच्या अभ्यासाचं सामर्थ्यानं मी जाणला जात नाही. मला जाणायचं असेल तर भाव आणि भक्तीचाच विचार आहे. माऊलींना तेच सांगायचं आहे, म्हणून तिथपर्यंत येऊन आता थांबलेले आहेत की ती शेवटी आता शेवट करायला त्या श्लोकाचा. खूप ओव्या त्याच्यावरती आपण पाहिलेल्या आहेत. तर त्या श्लोकाचा आता शेवट करायला आहे की त्यामध्ये म्हणतात, जिथं लक्ष्मीचं थोरपण जे आहे, मोठेपण जे आहे ते बाजूला पडतं, मान्य होत नाही. शंभूचं म्हणजे भगवान शंकराने केलेलं तप सुद्धा कमी पडतं. तप न पुरे तेत येर प्राकृत हेंदरे. त्या ठिकाणी ही सामान्य वेडगळ मूढ माणसं केवी जाणूल आहे. मला कसे जाणतील सांगा बघू. म्हणजे मलाच जाणणं एवढं सोपं नाही. हे सांगण्यासाठी माऊली वर्णन करतात की लक्ष्मीचा मोठेपणा चालत नाही आणि शंकराचं तप सुद्धा पडत नाही, काय पुरं पडत नाही. म्हणून आपण भगवंताला जाणण्यासाठी जी युक्ती आहे ती युक्ती सापडली पाहिजे. त्या ठिकाणी प्रेम, भाव, भक्ती या सगळ्याचा विचार भगवंताला आवडतो. त्यासाठी प्रसिद्ध ओवी आता आपल्याला मार्गदर्शन करणारी उपदेशपर ओवी शेवटची 381 नंबरची ओवी टाकलेली आहे. मग काय करावं. माऊली उपदेश करतात, या लागी शरीर सांडवा कीजे. काय कर, तू शरीराचा उतारा टाकतात बघा, म्हणजे ओवाळून टाकायचं असते ती गोष्ट. त्या शरीराचा उतारा कर. शरीर सांडोवा कीजे म्हणजे शरीर सांडून टाक त्याच्या नावावरनं. सर्व सकळ गुणांचे लोन उतरीजे. आपल्याकडे जे गुण आहेत, मोठेपणा ज्याला आपण म्हणतो, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, चांगले चांगले गुण आहेत, आपण शास्त्र पंडित म्हणून लोक ओळखतात, लोक आपल्याला पाया पडतात, हे सगळे गुण आहेत तुझ्याकडे, बरं आहे. ते सगळे गुण उतरून ओवाळून टाक देवावरनं. आणि संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करून. कुरवंडी म्हणजे ओवाळणी. तुझ्या संपत्तीचा अभिमान आहे तो ओवाळून टाक. फार सुंदर मार्गदर्शन केले बघा. 4 गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे देह, दुसरं म्हणजे आपल्यात असणारे चांगले चांगले ज्याला आपण सज्जन म्हणतो ते सज्जनपणाचे गुण, नंतर आपला संपत्ती, ह्या तिसरी गोष्ट. ह्या तिन्ही गोष्टी ओवाळून टाक. म्हणजे काया आणि तुझं संपत्ती, तुझे सगळे गुण माझ्यावरून ओवाळून टाक, तरच माझी प्राप्ती होईल. म्हणजे ओवाळून टाक शब्दाचा अर्थ काय, त्याचा मद काढून टाक, संपत्तीचा अभिमान काढून टाक, शरीराबद्दल असणारी आसक्ती काढून टाक. आणि तिसरी गोष्ट, चांगले गुण म्हणून जो जगाला तू पिटून सांगतोस माझ्याकडे चांगले गुण आहेत दाखवण्यासाठी म्हणून, किंवा असतील सुद्धा, फक्त सज्जन असून चालत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. साधक आणि सज्जन यामध्ये फरक आहे बरं काय. सज्जन माणसं खूप आपल्याला भेटतात.
हा सज्जनपणा कदाचित भीतीतून सुद्धा आलेला असतो, कदाचित धार्मिक सामाजिक बंधनातून सुद्धा तो सज्जनपणा आलेला असतो, कदाचित सज्जनपणामध्ये दिखाऊपणा असतो. पण संतांच्याकडे जे गुण असतात ना, ते गुण परमात्मा प्राप्तीसाठी उपयोगी असतात. कदाचित सज्जनपणा आपल्याला उपयोगी पडणार नाही, म्हणून सकळ गुणांचे लोण उतरीजे. तुझ्याकडे जे चांगले गुण आहेत ते ओवाळून टाक. तुझा संपत्तीचा जो असणारा अभिमान मद जो आहे तो काढून टाक, आणि देहाबद्दल असणारी जी आसक्ती आहे ती आसक्तीही काढून टाक. या 2-3 गोष्टी परमात्मा प्राप्ती करता तारुण्याचा जो मद आहे, आपल्या गुणाचा अभिमान आहे, मी सज्जन आहे, मी कुणाची चोरी केली नाही, मी चहाडी करत नाही, मी निंदा करत नाही, हे गुण आहेत ना, चांगले चांगले आहेत गुण. पण हे नुसते अभिमान निर्माण करू शकतात. माझ्यासारखं चांगलं कोण नाही, मी फार चांगलं करतो, लोकांना मदत करतो, बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, पण एवढं पुरेसं नाही देवाला. हे जे तू आहेस हे चांगलं आहे, पण बोलून दाखवतोस ना, त्यामुळे त्याचा अभिमान येतो. म्हणून ती काय करावं, जेवढ्या चांगल्या गोष्टी माझ्याकडे आहेत ह्या भगवंताला अर्पण करून टाकायच्या. मला जो देह दिलेला आहे भगवंतानं, हा देह भगवंताच्या सेवेमध्ये लावता आला पाहिजे. म्हणजे भगवंत शरीरानं सेवेच ईश्वर अर्पण करावे. मागच्या वेळा आपण चिंतन त्याच्यावरती केलेलं होतं की शरीर जे आहे ते ईश्वर अर्पण करावं. आणि म्हणूनच 4थ्या अध्यायामध्ये ओवी येऊन गेलेले आपल्याला बघा, जे प्राणियात कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. देहावर असणारी आसक्ती, विषय आसक्ती, यामुळं देव विसरतो. आणि विषयासक्ती म्हणजे भोगाबद्दल असणारी जी आसक्ती आहे, भोगासक्ती, मला हे भोगायचं आहे, मला ते भोगायचं आहे. तो भोग करत असताना संपत्तीचा सत्तेचा मद असतो. सत्ता मिळत असते प्रारब्धानं, धन मिळत असतं प्रारब्धानं, मान मिळत असतो प्रारब्धानं. पण आपण त्याला कर्तृत्व जोडतो आणि त्या कर्तृत्वाचा खोटा अभिमान बाळगून भ्रांती निर्माण करतो. कर्तृत्वाची भ्रांती निर्माण होते, देह भ्रांती होते, कर्तृत्वाची भ्रांती होते. म्हणजे या भ्रांती ज्या 5 सांगितलेत ना, त्यामध्ये देह सत्यत्वाची भ्रांती, त्यासाठी माऊली म्हणतात शरीर सांडवा कीजी, संपत्ती सकळ गुणांचे लोण उतरीजे. या ठिकाणी ही जी मान वगैरे प्रतिष्ठा आहे ना, ही चांगल्या गुणामुळे मिळाली असेल कदाचित, चांगली गोष्ट आहे, पण ही ओवाळून टाक. भगवंताच्या प्राप्तीकरता ह्या गोष्टी कराव्या लागतात. शरीराची आसक्ती सोडावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवी वर जोडावया. काय तुकाराम महाराज बोलतात, व्यवस्थित सांगतात बघा आपल्याला. संतांचा उपदेश कधीतरी आपण जर मानला तर आपल्याला आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती धन संपत्ती तर मिळत राहीलच, पण खरी संपत्ती आपली जी आहे शांती, तृप्ती, ही खरी संपत्ती आपली आहे. ती संपत्ती मिळवायला फार कष्ट करावे लागतात. ही संपत्ती प्रारब्धानं मिळते आणि येऊन निघून पण जाते. आणि ही शांती जर आली तर आलेली जात नाही, तृप्ती आलेली जात नाही, समाधान जात नाही, कारण ती भगवंताची स्वरूपच आहे. म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. हे वाटेल जेव्हा ना, त्यावेळी देवच आपल्या जवळ असते. समाधान ते दर्शन निळवरायांचा अभंगच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे व्हावे देहाशी उदार. आपण देहाशी उदार व्हावं म्हणजे काय, हा देह पडणारच आहे, तर पडणार आहे तर त्याला अर्पण करणं फार महत्वाचं आहे. शरीर सांडवा कीजे, शरीर सांडवा कीजे म्हणजे हे भगवत अर्पण झालं पाहिजे. नाही केलं तरी जातेच ना. आपण उदाहरण घेतलं होतं मागच्या वेळा, दूध उतू ठेवलं, दूध उतू गेलं तर काही घरातल्या स्त्रिया काय म्हणतात, श्रीकृष्ण अर्पण नमस्तू. आता कृष्ण अर्पण नमस्तू म्हणताना खरंच ते अर्पण होतं, कारण सांडलेलं दूध जायच झालेल्या कट्ट्यावर पडलेलं असतं. गडबडीने अर्धा कप त्या भांड्यातलं दूध खाली पडतंच आपला तो शेगडी बंद करेपर्यंत. पण ते कृष्ण अर्पण नमस्तू म्हणल्यामुळे खरंच अर्पण होतंय. पण म्हणलेल्याचे 2 फायदे, एक म्हणजे भरून घेताच येत नाही आपल्याला ते दूध, आणि दुसरी गोष्ट म्हटल्यामुळे कृष्णाला अर्पण होतं. एकाच वेळी आपल्याला या दोन्ही गोष्टीची प्राप्ती होते. देह तसाच आहे ओतू जाणाऱ्या दुधासारखा, ते ओतू जाणारच आहे, ते सांडणारच आहे. पण सांडता सांडता श्रीकृष्ण अर्पण नमस्तू म्हटल्यामुळं खरंच ते अर्पण होतं. म्हणून शरीर सांडवा कीजे. शरीर ही टाकाऊच गोष्ट आहे. टाकाऊ म्हणण्याचा अर्थ असा आहे नाशवंत आहे.
टाकावं असं म्हणण्यात त्यामध्ये त्याचं कमी लेखन नाही. त्या देहाचं मूल्य फार आहे. ज्यांनी जाणलं संतांनी जाणलं. आपल्याला काय जाणता येते? आपण म्हणतो ते देहासक्ती आहे का त्यांच्याकडे? मग त्यांनी जाणलं म्हणजे देहासक्ती नाही, तर हे देह मला भगवंतानं दिला, याचा उपयोग योग्य ठिकाणी त्यांना करता आला आणि म्हणून त्यांनी मूल्य जाणलं. आम्हाला ते करता येत नाही. आपल्याला वाटते जणू काय अमर आहे आपण, अशा आविर्भावात आपण जगत असतो. म्हणून म्हणतात शरीराची आसक्ती सोडायला पाहिजे. शरीरा उदार व्हावं कुणाशी? देहाशी उदार रकमा देवीवर जोडावया. भगवंताला जर जोडायचं असेल तर देहाची आसक्ती काढून टाकली पाहिजे. जोपर्यंत या ज्ञानाचा अभिमान आहे तोपर्यंत ईर्ष्या असते, असूया असते, मत्सर हे राहतच. त्यामुळं आनंद प्राप्त होत नाही. जवळ असलेला आनंद काय होतो? दुर्लक्षित होतो. त्याला कारण आपल्या मनात असलेली ईर्ष्या, आपण कुणाचं तरी करत असलेला मत्सर, त्यामुळं आपला आनंद जातो. आपण मत्सर करायचं थांबलो ना, फार सुंदर असा आनंदाची अनुभूती आपल्याला त्या लागते. आणि ईर्ष्या सुद्धा कुठल्या तरी जवळच्या माणसावर आपण ईर्ष्या करत असतोय. ह्यांच्यापेक्षा अधिक, त्यांच्यापेक्षा अधिक. अरे अधिक अधिक म्हणजे पूर्ण करता येते काय? ते नाही. कुणापेक्षा तरी कमी राहतच ते. आणि राहिलं नाही राहिलं तरी भगवंतापेक्षा, परमात्म्यापेक्षा आपण कमीच आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणूनच माऊली सांगतात, शरीर सांडवा की जे आणि सकळ गुणांचे लोण उतरीजे. कुठलेही गुण तुझ्याकडे चांगले असू दे, चांगले आहेत ना, फार छान आहे. लोक तुला चांगलं चांगलं म्हणतात, पण त्या चांगल्यांच्या मध्ये तुला मद येता कामा नये. त्याचा अभिमान वाटू नये लोक चांगलं म्हणतात म्हणून. चांगलं म्हणणारे लोक वाईट सुद्धा म्हणू शकतात. त्यामुळे त्याचा अभिमान कधी धरून चालणार नाही. मग काय करावं? माझे चांगले गुण हे परमात्म्यामुळेच आहेत, ते परमात्म्यालाच मी अर्पण करतो. माझ्याकडं ज्ञान जे आहे ते ज्ञान भगवंताच्या कृपेनं आहे. त्यामुळे सगळे गुण त्यामध्ये म्हणजे जगा धाकुटे होईल, जे मागची उवीज आपण बघितलेलं आहे, ते जवळीक माझी. जगाला नम्र व्हायला पाहिजे. आपण जगाला जेव्हा नम्र होतो तेव्हा संपत्ती मधू सांडिजे कुरवंडी करुणी. कारण संपत्ती मिळते प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाढे मान. का सोस करशी वाया, भज म्हणा पंढरी राया. किती सुंदर तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करतात बघा. प्रारब्धाचे जोडे धन, वाढे मान. हे सगळं जर प्रारब्धानं प्राप्त होत असेल तर मी कमवलं ह्याचा मद आणि याचा अभिमान तू का कर्तृत्वाचा धरतोस? तुला ते मिळालंय, मिळवले म्हणू नको, मिळालं म्हण. ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे बरं काय. आपण तो फरक लक्षात घेत नाही. आपण मिळवलं म्हणतो आणि कारण नसताना अहंकारामध्ये अडकतो. आणि मिळालं म्हटलं की परमेश्वराच्या कृपा आपण लक्षात घेतो. मिळालं शब्दाचा अर्थ काय होतो? कुणाकडून तरी आलेला आहे. मग कुणाकडून आलंय तर त्याचा उपयोग कुणासाठी तरी झाला पाहिजे ना. देह आहे, संपत्ती आहे, मान आहे, सत्ता आहे, कुणाकडून तरी मिळालेली आहे मला. आणि मग मिळाली असेल तर ती जिथून आली तिकडं ती वाटण्यातच धन्यता खरी असते. काय त्याचा अभिमान बाळगण्यामध्ये बुडून जायचं? ह्या अभिमानानं बुडून जातो. देणे को अन्नपान, लेने को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. चार गोष्टी एकाच तुकड्यामध्ये काव्यामध्ये सांगितलेल्या आहेत. काय म्हणतात? द्यायचं असेल तर देणे को अन्नपान, घ्यायचं असेल तर लेने को हरिनाम, आणि तरुण जायचं असेल तर तरणे को लीनता. आपल्याकडे लीनता असायला पाहिजे, म्हणजे अभिमान सांगून टाकला पाहिजे. आणि डुबायचं असेल डुबणे को अभिमान. डुबायसाठी काही विशेष गोष्ट करावी लागत नाही. मूळचा अहंकार वर असा कर्तृत्वाचा वरती येतच असतो, संपत्तीचा येत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. काय? ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. जरा प्रत्यक्षात जाऊन हे अभंग पाहण्यासारखा आहे. सुरुवातच त्याची आहे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मग इथं मस्ती आपली जी असते ना, घमेंड जी असते ना, ती जाते. ऐरावतासारखा हत्ती डौलत चालतो. हा हत्ती स्वर्गातला, इंद्राच्या दरबारामधला. तो ऐरावत, पण त्याला एवढा मोठा असल्यामुळं त्याला अंकुशाचा मार. वरती म्हणजे त्याला फटके बसतात, चालत नाही व्यवस्थित म्हणून.
आणि मुंगी असेल तर लहानपण दे गा देवा, मुंगीला मुंगी साखरेचा रवा. मुंगीला साखर रवा खायला मिळते. रवा म्हणजे कण त्याचे. रवा शब्दाचा अर्थ काय आहे? कण. साखरेचं कण मुंगीच्या वाट्याला येतात आणि चाबकाचे फटके ऐरावतासारख्या हत्तीला बसतात. का? जया अंगी मोठेपण तया यात्रा. पुढचं त्यातलं चरण आहे बघा. म्हणून तुका म्हणे व्हावे लहानाहुनी लहान. शेवटच्या अभंगाचा आहे. प्रत्यक्षात जाऊन अभंग बघा, कुठेतरी संदर्भ येतोय म्हणून आपण बघतो. ज्यांच्याकडे गाथा नाही त्याने परमपूज्य खंदारकर महाराजांची गाथेचे 2 खंड फार सुंदर आहेत. आपल्याकडं शिवगड अध्यात्म ट्रस्टवरती ते उपलब्ध पण आहेत. फार सुंदर विवेचन परमपूज्य खंदारकर महाराजांनी केलेलं आहे. जसं ज्ञानेश्वरी आपली आहे भावार्थ भावदर्शन ज्ञानेश्वरी, तसं गाथा भावदर्शन आहे. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा. म्हणून हा देहाबद्दल असणारा अभिमान टाकला तर आपण भगवत स्वरूपच आहोत. हा देहांकारू नाथिला समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे, अगोदरचाच आहे परमात्मा. मी माझ्याकडे असलेले कुठले तरी दुर्गुण आणि अहंकार ओढून घेतो, ईर्ष्या करतो, असूया करतो, मत्सर करतो आणि देवापासून बाजूला जातो. जितकं आपण मत्सर करू म्हणून देवपूजेचं मर्म तुकोबा सांगतात ना, काय म्हणतात? काय देव ह्याच्यात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, त्यामध्ये ते चरण येतं की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सगळे गुण काय आहेत ना, हे गुण सगळे आहेत सकळ गुणांचे लोण उतरीजे. त्या गुण, हे जे गुण आहेत ते पारमार्थिक दृष्ट्या अवगुणच असतात, आपल्याला कळत नाही. ते आपण म्हणतोय ना मी खोटं कधी बोलत नाही, चांगला गुण आहे. पण खोटं कधी बोलत नाही याचा अभिमान वाईट येतोय ना, त्यामुळे त्याचा खरा अभिमान निर्माण होतो. म्हणून शरीर सांडवा कीजे सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडिजे कुरवंडी करुणी. हे शरीर आणि ही संपत्ती जाणारी आहे, क्षणभंगूर आहे. म्हणून त्याचा विचार करू नकोस परमात्मा प्राप्तीच्या उद्देशामध्ये. भगवंताला तुझी संपत्ती नको आहे, तुझं चांगलं चांगलं आरोग्यवान निरोगी शरीराची गरज नाही आहे. त्याला पाहिजे आहे साधं फळ फूल पान, काय पण अर्पण कर. हे अर्पण करताना तो खुश होतो. तुष्टे भाव भक्ती देखून या. नुसता भाव बघत असतो. पत्रम, पुढचा श्लोक सुरू झाला. माऊलीने बरोबर इंट्रोडक्शन केली आहे बघा 26व्या श्लोकाची, या 381 नंबरच्या ओवीमध्ये. आता 381 ओवीनंतर 26 नंबरचा श्लोक आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. अर्पण करतो, प्रयच्छति. तदहम भक्तुम प्रहतम अश्नामी प्रियतात्मना. अशा शुद्ध चित्त, प्रेतात्मना म्हणजे शुद्ध चित्त झालेल्या पुरुषाच्या प्रेम स्वरूप भक्तीने ह्या अर्पण केलेले जे पदार्थ आहेत त्याचा मी स्वीकार करतो. काय? पत्र, पुष्प, फल, तोयम, 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टीमध्ये काहीतरी गुपित दडलेलं आहे. आपण पान किंवा फूल किंवा फळ किंवा पाणी, किती स्वस्त गोष्टी आहेत बघा यामध्ये. शेवटी पाणी म्हणतात. कधी कधी पत्र मिळालं नाही, समजा सगळी झाडं सुकलेली आहेत, आपल्याला पानं मिळाली नाहीत, फूल मिळालं नाही, झाडाचं फळ विकत घ्यायला पैसे नाहीत देवाला अर्पण करायला, पण पाणी तरी मुबलक आहे असं माऊली बोलतात. पाणी तरी अर्पण कर देवाला, काहीतरी म्हण, त्याची भावना करून अर्पण कर. हे भगवंता मी तुला पाणी अर्पण करतो, माझ्याकडे एवढंच आहे. ह्यातनं एक अर्थ निघू शकतोय बघा की ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांनी पाणी फुलच का अर्पावीत, भरपूर काहीतरी अर्पण करावं. चांगले चांगले नैवेद्याची ताटं अर्पण करावीत, तेही चांदीच्या सोन्याच्या ताटातून अर्पण करावीत. का आहे त्याच्याकडे. पण बरेचसे लोक म्हणतात भगवद्गीता सांगते ना पत्र पुष्प फलम तोयम चालतंय म्हणून आम्ही तोयमच अर्पण करतो. याला काय अर्थ आहे? तोयम म्हणजे पाणी, पाणीच मी आम्ही अर्पण करा. अरे पण तुझ्याकडे आहे ना दुसरं, ते का अर्पण करत नाहीत? तर कुणाला हे प्रेतात्मन म्हणजे शुद्ध चित्त झालेल्या पुरुषांनी जरी अर्पण केलं, मुख्य मुद्दा तो मांडलाय त्याच्यामध्ये
शुद्ध चित्त झालेली व्यक्ती असायला पाहिजे. आणि त्यानं अर्पण केलं तर ते मी स्वीकारतो. वर्णन केलंय, जो पुरुष भक्तिभावाने मला पान, फूल, फळ किंवा जल अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त पुरुषाच्या प्रेमस्वरूप भक्तीने अर्पण केलेल्या त्या पदार्थाचा मी स्वीकार करतो. मी तदहम भक्त्या प्रहतम अश्नामी. शब्द वास्तविक स्वीकार करतो म्हणजे खातो. शब्द जाय अश्नामी प्रेतात्मना. त्या शुद्ध चित्त झालेल्या पुरुषाकडून मी स्वीकारतो. मला त्याची गरज वाटते. माऊलीने याच्यावरती भाष्य करताना अतिशय सुंदर उभ्या टाकलेल्या आहेत. भाव आणि भक्तीला फार महत्व आहे. भक्ती जी आहे ती भावाशिवाय पूर्णच होत नाही. भाव म्हणजे प्रेम, श्रद्धा, त्या ठिकाणी असणारी आस्था, आदर, या सगळ्या गोष्टी भावामध्ये सामील आहेत. भाव म्हणजे भावना असली पाहिजे आणि ती भावना करून अर्पण केली पाहिजे. म्हणून 382 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात, मग निश्चिम भाव उल्हासे. निश्चिम म्हणजे नितांत, मनापासून. निश्चिम भाव उल्हासे, उत्साहानं. मज अर्पावयाची निमिषे. मला अर्पण करण्याच्या निमित्ताने फळ एक आवडे तैसे भलत्याचे हो. अरे कुठल्याही झाडाचं, कोणत्याही झाडाचं फळ तेही एकाच, ते मला अर्पण एक आवडे, फळ एक आवडे तैसे. आणि भलत्याचे हो म्हणजे कुठल्याही झाडाचं. असं काय नाही केळीच, असं काय नाही सफरचंद, एखादं बोर सुद्धा अर्पण करता येतं. कुठलंही फळ म्हणतात भगवंत. पण कसं? निश्चिम भाव उल्हासे, ह्या शब्दाला फार महत्व आहे. हा आहे काय आपल्याकडं? एक वेळा पाणी, फुलं, फळं नसतील तर चालेल, पण निश्चिम नितांत असा भाव असला पाहिजे. त्याला अनन्य भाव म्हणतात. हा अनन्य भक्ती भावना उचमळून येते, उल्हासे. आणि मला काही अर्पण करण्यासाठी अंतःकरण जे आहे त्या भक्ताचं निमित्त शोधू लागतं. अशा वेळी मला कोणत्याही झाडाचं फळ चालतं. अर्पावयाची मिशे. मिशे म्हणजे निमित्त. अर्पण करायचं फक्त निमित्त असतं. त्याला भावच अर्पण करायचा असतो, त्याला प्रेमच अर्पण करायचं असतं, निश्चिम भाव असतो, असं उचमळून आलेलं असतं. आनंदे प्रेमे पाजरती लोचन. आनंदानं भरलं मन म्हणतात तुकोबा. प्रेमे पाजरती लोचन. गोविंद गोविंद मना लागली या छंद. असा छंद लागून जातो की त्या भाव उल्हासामध्ये, नितांत भावाच्या उल्हासामध्ये, प्रेम भावामध्ये काहीतरीचं निमित्त अर्पण करायचं निमित्त करतो आणि भावच अर्पण करतो. बरेच वेळा आपण भावाचं निमित्त करून फळ अर्पण करतो, पण भक्त काय करतोय? फळाच्या निमित्तानं प्रेम अर्पण करतो. आम्ही प्रेमाचं नाटक करून फळ अर्पण करतोय. विचार उलटा आहे बरं का. आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे आपलंच बोलायला लागलोय, आपण आपल्याबद्दल बोलायला लागलोय. आपण प्रेम देत नाही, फळं देतो. आणि भक्त फळं दिल नाही तर नाही देईल, ते निमित्त आहे त्याचं भगवंताला भेटण्याचं. त्याला भगवंताला भेटायचं असतं आणि निमित्त म्हणून आपल्या पिशवीतून फळे घेऊन जातो. आपण काय नाही, आपल्या जवळच्या एखाद्या नातलगाला भेटायला जातो, पण असू दे जवळ म्हणून फळं घेऊन जातो. पण काही जण नुसतं फळं द्यायला जातात, माणसांना भेटतच नाही. असंही होऊ शकतं. हे तर वर्णन करताना मज अर्पावयाची निमिषे फळ एक आवडे तैसे भलत्याचे हो. हे अनन्य ध्येय न झालेला भक्त जो असतो, ते काही मंडळी अन्य देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष नियम विधी असतात. कुठल्याही देवाला जा, त्या प्रत्येक देवाचे वेगवेगळं ठरलेलं असते. त्याला विधी असतात, त्याला अनुष्ठान करावं लागतं. पण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणतीच बहिरंग साधना लागतच नाही. एकच साधन, अनन्य भक्ती, निश्चिम भाव उल्हासे, एवढंच लागतं. त्यानं दिलेलं असतं ते त्यालाच अर्पण करताना त्यात प्रेम भाव मिसळून अर्पण करायचा. बाकी काही करायचं नाही. नैवेद्य अर्पण करतोय ना आपण, हाय आपला शिरा, बदामाचा शिरा आहे, मनुके वगैरे, केशर वगैरे टाकले, सगळं आहे. दुधात शिजवलेला शिरा सगळं आहे. आणि त्याच्यात जर भाव नावाचं जर रसायन जर टाकलं नाही आपण, तो नैवेद्य, तो शिरा बदामाचा असला तर त्याला आवडणार नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपला.
निश्चिम भाव उल्लासे. निमित्त करायचं, शिरा मी देतोय असं खरं द्यायचंय, तो भावच द्यायचा. मग तुझा शिरा गोड आहे का बदामाचा आहे ते पाहत नाही, हे मुख्य गोष्ट आहे. फळ एक आवड आहे तैसे भलते याची आहे, कच्चं फळ आहे तुझ्याकडं, टाक. अमक्याच झाडाचं आहे, माझ्याकडे केळी सफरचंद असलं काही नाही हो, नाही काय, कुठल्याही झाडाचं एखादं फळ आण ना. शबरीनं बोरं दिली ना आणि मिटक्या मारत खाली ना, गंमत आहे की नाही. पुढं वर्णन झालंय, पोहे खाल्लेत ना सुदाम्याचे, ते कसे खाल्लेत. विचार करण्यासारखे हे मुद्दे आहेत. आपण देवाला वाटते काहीतरी मोठेपणा गाजवायला गेलो की ते देव प्रसन्न होईल, असं नाही होत. देव काय असा सोपी गोष्ट नाही, आणि अवघड तर नाहीच नाही. सोपी नाही आणि अवघड तर नाहीच नाही, अशी दोन्ही वाक्य आपोआप त्याला जर आपण कुणी दिले त्यालाच दिलेलं आहे ना. काय आपलं जाते सांगा बघू. त्याला दिल्यामुळं, त्याला दिल्यामुळं नारळ कुणी आणले तयार केले त्याने, आणि मी काय करतोय, देवा तुला नारळ अर्पण करतोय. अरे कुणाचं करायलाच अर्पण, कुणाकडलं करायला. आणि त्या ठिकाणी अभिमान, बरं ठीक आहे, देवाचंच देवाला अर्पण करायचं आहे. देवाला पाहिजे नारळ नव्हे, नारळाबरोबर भाव. हा भाव नसेल ना, तुझे 21 नारळाचं तोरण सुद्धा तो अमान्य करू शकतो. ही गोष्ट फार महत्वाची ह्या ओळीमधून माऊली सांगतात. कबीर महाराज म्हणतात, मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर. माझं माझ्याकडे देवा काय नाही, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. अरे माझं काय जातंय तुझं तुला अर्पण करताना. मेरा मुझमे कुछ नाही, येताना रिकामाला होतो मी, येताना काही घेऊन आलो नाही. मान सन्मान धन संपत्ती ह्यातलं नाव काही मी आणलं नव्हतं, इथं आल्यानंतर मिळाले तुझ्या कृपेनं. म्हणजे तुझ्यासाठीच मी वापरणार. आणि तुझ्यासाठी वापरताना त्यात कसली गमेंड मी देतोय असली, तर त्यात प्रेम असायला पाहिजे. मी तुझा ऋणी आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी मी जन्माला आलोय. आणि ते ऋण फेडायचं काम काय करतोय मी, तुझ्यावर मी प्रेम करतो. सगळ्या भूतसृष्टीशी मी नम्र राहतो. ही मी ऋण फेडण्यासाठी करतोय. बरं काय, कुणाचं ऋण आपल्यावरती आहे, सगळ्यांची ऋण आहे. आणि विशेष करून देहदेव आता आपल्याला प्राप्त झाला, हा नरदेह. या ठिकाणी देवाचं भगवंताचं फार मोठं उद्दिष्ट आहे पाठीमागं, पण त्या उद्दिष्टाचा वापरच आपण करत नाही. मुलांना जन्म दिला असू दे, म्हातारपणीचा आधार म्हणून. आता ती मुलाचा मूळ उद्देश जर राहिला बाजूला, आणि ते म्हातारपणीचा आधार म्हणून बघतच नसले, तर राहिलं काय सांगा बघू. मग त्यांना जन्माला घालून उपयोग काय झाला. असा आई बाबा जशी म्हणतात तसा देव म्हणत नसेल. याला एवढा घातला, कपडे चुपडे दिली, नोकरी दिली, व्यापार दिला, सगळं दिलं, कुटुंब दिलं, आणि हा मलाच विसरलाय. ह्या ठिकाणी भाव फार महत्वाचा आहे ना. म्हणून मेरा मुझमे कुछ नाही, माझं माझ्याकडं काहीही नाही. माझं म्हणायला एकही नाही. कुणाशी मी माझं म्हणू, कोण आहे तुझं विन. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मला शब्द व्यवस्थित आठवत नाहीत, पण असा अभंग आहे अशा प्रकारचा. देवा माझं काही नाही, तुझ्याशिवाय माझं कोण नाही, असं तुकोबा बोलतात. आपल्याला असं बोलता आलं पाहिजे. नाही बोललो तरी आत विचार असले पाहिजे. बोलतोय आपण, देवा तुझ्याशिवाय मला कोण आहे, हे कसलं फॉर्मल बोलणं आपलं असतं. इनफॉर्मल डिस्कोर्स कधी करतोय का आपण, त्याच्याशी इंटरॅक्शन्स कधी असतात काय. इनफॉर्मल म्हणजे आपल्या बायका मुलाशी इनफॉर्मल बोलतो, आणि पाहुण्याशी आपण फॉर्मल बोलतोय. केव्हा आला, कसे आला, शब्द कसे असतात बघ, अगदी पॉलिश्ड वर्ड्स आपण वापरतोय. पण घरात बोलताना हे 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 चेष्टा मस्करी चालू असते की नाही, त्याला इनफॉर्मल म्हणतात डायलॉग. हे इनफॉर्मल डायलॉग भगवंताशी करता आले पाहिजे. तो एक फॅमिली मेंबर आहे आपला, कुठलाही काही लक्षात आलं याला भाव म्हणतात. आणि हा भाव ज्यांच्याकडे आहे, सहज एका मी माझ्या मित्राला विचारलं, आणि काय कसं काय घरातलं चाललंय, काय नाही, आम्ही म्हणले चौघं मजेत आहे बघा. चौघं म्हणजे, अरे म्हणजे तुम्ही तिघच, एक मुलगी तुम्ही, आणि तुम्ही दोघे जणच आहात ना. नाही म्हणला, आम्ही आहे तिघ जण, पण देव नाही काय घरामध्ये. बोलण्यातला भाव बघायचा. तो म्हणला आम्ही तिघ जण आहोत पण देव पण आहे ना, अशा आम्ही चौघं एकत्र राहतोय.
हा जो विचार आहे ना, जर आपल्याला शिवून जरी गेला तर लक्षात येईल की त्याला भाव म्हणतात. ह्यासाठी मी काय दिलं सांगा? माझ्याबरोबर माझा देव राहतो असं म्हणण्यामध्ये माझं काय गेलं सांगा? काहीही गेलेलं नसतं. पण यामुळं माझं अंतर्मन जे आहे ते खुश होते, प्रसन्न होते. आणि ही प्रसन्नता भगवंताला खूप आवडत असते. आपण प्रसन्न म्हणजे ती प्रसन्नता ही आत्म्याचीच असते. कारण दुसरी गोष्ट प्रसन्न होण्यासारखी आपल्याकडे काय नाही. प्रसन्न होतोय तो माझा आत्मा, तो प्रेममय आहे, त्याला प्रेमाची गरज आहे. मग त्याला कुठं द्यायची? त्याला म्हणजे जगाला प्रेम द्यायचं. जगाला प्रेम अर्पावे हा मुद्दा जो आहे तो प्रेम देण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की माऊली त्याच त्याला आहे, त्यालाच अर्पण करण्यामध्ये कसली काय माझी नाखुशी आहे. मेरा मुझमें कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. पण त्याला अर्पण करतोय आपण. आता दुसरा मुद्दा बघा, आपण अर्पण करतो पण भाव नसतो. मी नैवेद्य अर्पण करतो पण माझा भाव त्या ठिकाणी नैवेद्याच्या नाही, देव खातो असं नाही. तो काही दिलं तरी खातोय ना. दास गणूचं एक पद आहे, चांगलं आहे, फार सुंदर वर. मीरा घाली मोती चूर, जनी कांदा भाकर. मीराबाई राजकुमारी होती, राणी होती. ती काय घालायची देवाला? मोतीचूर लाडू. मीरा घाली मोतीचूर. जनी जनाबाई, संत जनाबाई काय घालायच्या? जनी कांदा भाकर. दोहोशी शारंगधर, वश झाला सारखाची. दासगणूंचं पद आहे. दोघांशी सुद्धा शारंगधर वश झालाच ना. काय म्हटला? तुझे कांदा भाकर मला नको, आवडत नाही असं नाही म्हटला. किंवा मीराबाईचे लाडूच तेवढे मला आवडतात असं म्हणतोय तो नाही. का? दोघींनी कुणी लाडू दिले, कुणी कांदा दिला, हा भागच वेगळा. भाव दिला काय हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे प्रत्येक देण्यामध्ये, प्रत्येक स्तोत्र म्हणण्यामध्ये, नाम घेण्यामध्ये भाव पाहिजे. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नाथाच्या हरिपाठामधला अभंग आहे. आवडीनं भावे शब्द कसे वापरले मग? आवडीनं प्रेमानं हरिनाम घेशी, म्हणजे नाम घेताना प्रेम, लोकांशी संवाद साधताना प्रेम. प्रत्येक ठिकाणी प्रेमाचं प्रकटीकरण झालं, देव तिथंच असतो, देव भावापाशी असतो. म्हणून ऊच नीच काही नेने भगवंत, तुष्टे भाव भक्ती देखोनिया. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडे वार. तुकाराम महाराजांचा अभंग प्रत्यक्षात जाऊन बघा, सारखं सारखं बघा म्हणतोय, पण तुम्हाला वेळ असेल काय असेल तर या चिंतनाशी उपयोगाचं आहे. त्याला खरंच देवभक्ती आणि देवाबद्दलचा भाव खरंच प्रकट कसा करावा हे तुकोबांच्याकडून, संतांच्याकडून शिकायचं आहे. म्हणून त्यांचं शास्त्र वाचायला लागतंय. उच्च नीच काही म्हणून म्हणतात देव हा भावाचा भुकेला आहे, वस्तूचा नाही. त्याला प्रेम पाहिजे, त्याला सदा दुष्काळ प्रेमाचा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याला दुष्काळ प्रेमाचा आहे. सगळं मिळते त्याला. अरे हो, त्यानंच सृष्टी निर्माण केली, त्याला काय पाहिजे सांगा बघू? त्याला फक्त प्रेम पाहिजे. ज्यानं मी जन्माला घातली त्याने मला प्रेम द्यावं, एवढीच त्याची छोटीशी गरज किंवा इच्छा असते. आपण ते सोडून सगळं काही द्यायला चालू असतो. म्हणून इथं वर्णन कान्होबांचा, म्हणजे तुकोबांचा भाऊ जे होते ना, त्यांचे काही अभंग आहेत ना गाथेमध्ये, त्यातला कान्होबांचा अभंग आहे बघा तो. देवाकारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारशे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, तेवढ्यासाठी नका करू वाता हात गा. कान्होबांचा अभंग आहे, गाथेमध्येच आहे. कान्होबा म्हणजे तुकोबांचे भाऊ, छोटे भाऊ, त्यांचा अभंग आहे. काय म्हणतात? देवाकारणे भाव तस्मात, म्हणून देवाला फक्त भाव लागतो. द्यावे न लगे फारशे वित्त, वित्त म्हणजे द्रव्य काय द्यावं लागत नाही. झाले एक चित्त तरी बहुत, काय फक्त चित्त लागते. तेवढ्यासाठी नका करू आता, ते चित्त द्यावं लागते. म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये स्वतःची वाताहत करून घेऊ नका. संत सांगतात आपण वाताहत करून घेतो. काय द्यायला लागत नाही, तो चित्त मागतो, मन मागतो, भाव मागतो. आपल्याला वाटते काहीतरी मोठंच द्या लागते वाटते, हे द्यायला नुसतं. पण जाता येता ह्या गोष्टी करता येतात. ह्यासाठी खास म्हणून वेळ काढावा लागत नाही. पुढे आपण बघणार आहोत
हे भक्तीसाठी आणि परमार्थासाठी अजिबात वेळ लागत नाही, उलट प्रपंचासाठी वेळ लागतो, नोकरी करायला वेळ लागतो, मुलाबाळांना वाढवायला वेळ लागतो, यासाठी वेळ लागत नाही. म्हणून भगवंत जे काही करतो ते आपल्या भल्याच समजून राहणं, यामध्ये श्रेष्ठ दर्जाचा भाव आहे. ठेविने आनंदे तैशीशी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान ज्याला चित्तातलं सांभाळता येत नाही, कसली भक्ती करतोय मग? आणि सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची भक्ती ती आहे म्हणून सांगतात तुकाराम. म्हणून उष्टी बोर शबरीची खाली ना. काय उष्टी म्हटली? उष्टीच आवडली. आपण म्हणतो उष्ट. अगोदर कुणाची? शबरी, एक आदिवासी जमात, एक आदिवासी जमातीतली, म्हणजे खालच्या जमातीतल्या. आदिवासी म्हणजे कुणाला नावं ठेवणार नाही भाग, एकदम अनपढ असलेली शबरी. आणि त्या शबरीला तिची बोरं जी आहे ती बोर ती पण चांगल्या दर्जाची फळं नव्हे. तेच सांगितले ना, एक फळ आवडे तेशे भलते याचे हो. बोरं घातली, भलतच फळ दिलं शबरीनं. केळी दिली नाही, सफरचंद दिले नाही. बघा, चांगली चांगली फळं जी आपली नावाजलेली आहेत त्यातलं फळ दिलं नाही तिनं, किंवा तिच्याकडे नसेल. पण ती बोरं साठवून ठेवायची रोज. आणि ज्यावेळी भगवंत खरोखर आलेत ना, केवढा मोठा भाव बघा, केवढी श्रद्धा होती, वाट बघत बसलेली होती ती. आणि श्रद्धेनं तिनं ते देताना ते बोर चांगलं आहे की नाही, का किडका आहे हे तपासा. म्हणजे किती प्रेम होतं बघा प्रभू रामचंद्रांच्या वरती. किडकं फळ जाऊ नये म्हणून ती चाकून पाहत होती, उष्ट करत होती. म्हणून शबरीची उष्ट बोरं त्यानं खाल्ली. म्हणूनच म्हणलेलं आहे, तुष्टे भाव भक्ती देखून या. तुकाराम महाराज त्यासाठी म्हणतात, तो फक्त साधी भक्ती आणि भाव बघतो, दुसरं काहीही बघत नाही. आणि म्हणून तेच त्याच्यासाठी श्रेष्ठ दर्जाचा नैवेद्य, तेच त्याच्यासाठी श्रेष्ठ दर्जाचं अर्पण करण्याचं वस्तू आहे. अन्य काहीही कशाची गरज नाही. म्हणून कुठलंही पत्र, पुष्प, फलम, तोय काहीतरी द्या, नसेल तर भाव द्या, काही नाही. तू पुढच्या श्लोकामध्ये आपण बघू. आता मात्र पत्र, पुष्पम, फलम, तोयम या चारपैकी काहीतरी द्या. शबरीनं दिली फळं, शबरीनं फळं दिली. पहिलीच ओवी आहे त्यावरतीच आहे, कुठल्याही झाडाचं फळ द्या. शबरीनं दिलं, शबरीला प्रसन्न झाला आणि तिची 12 वर्षाची तपस्या फलद्रूप झाली. वाट बघत बसली होती 12 वर्षे. आम्ही 12 मिनिटं वाट बघत नाही घेऊ. आरती कधी आटपणार म्हणते. किती मिनिटाची आरती आहे? 12 मिनिटाची काय, 10 मिनिटात आवडतं घ्या, भोजनाला बसूया सगळी. काही घेणं नाही देणं नाही. 12 वर्ष अगदी मनापासून तिनं वाट पाहिली. फक्त आपल्या गुरूंचं, मातंग ऋषींचं ऐकलं. गुरूंचा प्रत्येक शब्द ज्याने मनापासून ऐकला आणि फॉलो केला त्याला शिष्य म्हणतात. ही गोष्ट शिष्यत्वाची शबरीकडून शिकण्यासारखी आहे. म्हणून तो तुष्टे भाव भक्ती देखून या. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी वाहतो. विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल.